त्यांचंच आहे. मग तुम्ही मालक सांगतील जी टॉकीज फेम हबबा दत्तात्रय महाराज धुमाळ राहणार पुणे यांचा अतिशय छान असं कीर्तन या ठिकाणी आयोजित केले आहे. त्याचप्रमाणे कीर्तनाला साथ देण्यासाठी श्री जानूबाई भजनी मंडळ पुणे आपलं हिंगणे या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे. त्यासाठी गावातील सर्वांना हेलो हेलो आवडे
सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे मोबाईल तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे सर्व सुख काही नसे काही नसे मुख काही नसे तुळशी हारला तुळशी हारला सीतामळ तुळशी हारला तुळशी हारला सीतामळ तुळशी हारला तुळशी हारला जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी
Baba
माझ्या वडिलांची मिरास देवा, माझ्या वडिलांची मिरास देवा, वडिलांची मिरास देवा, चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखीला दार, उपवास पारणे राखीला दार, उपवास पारणे राखीला दार, उपवास पारणे राखीला दार, तेला भोगवटा मालागी, तेला भोगवटा मालागी, तेला भोगवटा मालागी, भोज परंपरा दासनी अंकित, भोज परंपरा दासनी अंकित, भोज परंपरा दासनी अंकित, भोज परंपरा दासनी अंकित, कलिता लाज कोना, कलिता लाज कोना, कलिता लाज कोना, उपवास पारणे राखीला दार, उपवास पारणे राखीला दार, उपवास पारणे राखीला दार, उपवास पारणे राखीला दार, तेला भोगवटा मालागी, तेला भोगवटा मालागी, तेला भोगवटा मालागी, गोपाल कुमारी, 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 जय गोपाल कुमार, 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 गोपाल 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 श्री मृदुंग महामणी मृदुंग तालमणी श्री इंद्रजी महाराज इंगळे हे मृदुंगावर साथ करतायत. श्री गायनाचार्य प्रेमरत्न महाराज भोसले व श्री राहुल महाराज शामगावकर पहिली चाल म्हणतील. कृपया माझ्या वडिलांची मिरासी देवा, माझ्या वडिलांची मिरासी देवा, मिरासी Bye.
तो उपवास पारणे राखीला दारवंता उपवास पारणे राखीला दारवंता लीला गोधवता आम्हाला हेला भोगवता आम्हाला
माझ्या वडिलांची मिरासेवा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा मालागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा मालागी वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखिला दारवंटा केला भोगवटा मालागी पांडुरंगा करो प्रथम करो प्रथम करो प्रथम चरण दुसरी चरण सद्गुरुदास नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्द विग्रहं पूर्ण ब्रह्म परानन्दं ईशम् आनंदी वल्लभं श्री ज्ञानदेवांचे चरणी ज्ञानदेवांचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवांचे चरणी ज्ञानोबा ज्ञानदेवांचे चरणी माऊली ज्ञानदेवाचे चरणी ज्ञानदेवाचे चरणी असो दिन रजनी मस्तक असो दिन रजनी केला जगासी उपकार ज्ञानोबा केला जगासी उपकार जगासी उपकार माऊली केला जगासी उपकार तारिये माऊली केला जगासी उपकार केला जगासी उपकार भगवान श्री ज्ञानेश्वर महाराज की जय जगतगुरु तुकाराम महाराज की जय अपने अपने माता पिता की अपने अपने गुरुजनों की जय श्री गुरु चरण सरोज रज निज मनोहरी वर्णौ रघुवर विमल यशो जो कायक बल चारी बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल
बल बुद्धि विद्या देहो मोही हर हो कलेश विकार सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की उमापति महादेव की जय बोले रे भाई सब संतन की जय मंगल भवन मंगल भूल कर जय हनुमान ज्ञान गुरु सागर जय कपि सति हो लोक उजागर जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई तुलसीदास सदा हरि नाथ हृदय मोरेरा नाथ हृदय राम सिया राम सिया राम सियावर रामचंद्र की जय श्री गोंदवलेकर महाराज की जय माझ्या वडिलांची मिरासेगा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हालागी प्रस्तुतकाली प्राप्तस्थळी महाराष्ट्र राज्यातील अत्यंत प्रसिद्ध असणारा अशा प्रकारचा जिल्हा राष्ट्रभक्तीने राष्ट्रप्रेमाने भारावलेला समाजकार्यानं समाज कार्यामध्ये श्रेष्ठ ठरणाऱ्या त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा जिल्हा म्हणजे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील खटाव तालुका म्हणजे खटखटीत कार्य म्हणजे खटाव तालुक्यातील तडवळे गावामध्ये एक दिवशी हा कार्यक्रम किमी निमित्तानं आहे हे सांगणं वक्त्याचं आद्य कर्तव्य आहे. वैकुंठवासी किंवा कैलासवासी भिवाजी विठोबा खाडे आदरणीय दादा वय वर्ष 82 यांच्या त्या ठिकाणी निर्याण काळाला एक वर्ष पूर्ण होते. प्रथम पुण्यस्मरण आणि त्या निमित्तानं त्यांच्या खाडी परिवारानं आयोजित केलेले हे नामसंकीर्तन विठ्ठल नामसंकीर्तनासाठी पुण्यस्मरणातल्या नामसंकीर्तनासाठी उपस्थित असणारे समस्त ग्रामस्थ मंडळी तडवले जे भजनी मंडळ आहे हिंगणे त्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्या सगळ्या आप्त इष्ट परिवार नातलग मंडळी मित्र मंडळी यांचा हित अशा प्रकारचा उपस्थित भरणा आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचं हे सर्व आपण हे शोकाकुल अंतकरणानं त्यांना वर्षाच्या अखेरीस निरोप देण्यासाठी आपण आलेलो आहोत. माझ्या समवेत आमच्या सगळ्या कीर्तनकारांचं अशा प्रकारचं आदराचं स्थान आश्रयस्थान प्रमोद महाराज जगताप असतील चैतन्य महाराज देवगुरकर असतील नंतर त्या ठिकाणी अशा प्रकारचे आमचे जयेश महाराज भाग्यवंत असतील असे सर्व कीर्तनकार त्यांचा त्या ठिकाणी महाराष्ट्रातील दिग्गज कीर्तनकारांचा परिचय ज्यांचा अशा प्रकारचा आहे वारकरी संप्रदाय ज्यांचं नितांत प्रेम आहे ज्ञानेश्वरी गाथा यांच्याकडे त्या ठिकाणी पाहण्याचा एक दिव्य डोळस आणि श्रद्धाळू देखील दृष्टिकोन ज्यांचा आहे असे आमचे आदरणीय राजेंद्र आप्पा शेलारजी हे त्या ठिकाणी अशा प्रकारचे माझ्या समवेत त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. अत्यंत अभ्यासू आणि जिज्ञासू ज्ञानेश्वरीच्या ओव्यांचं परिशीलन कसं करावं हे आपांच्या समवेत शिकावं अशा प्रकारचं त्या ठिकाणी त्यांच्याकडे एक सुंदर अशा प्रकारचं कर्तृत्व चांगल्या प्रकारचं अमोघ वक्तृत्व आणि आपल्या भागातलं सुंदर नेतृत्व ज्यांचा त्या ठिकाणी अशा प्रकारचा माझ्या चित्तामध्ये फार आदर आहे ते मला त्या ठिकाणी अत्यंत अशा प्रकारची पाठराखण करतात. अत्यंत सुखरूप इथे पोचलो आणि त्यांच्या निमित्तानं त्यांच्या त्या ठिकाणी विनंतीला मान देऊन त्यांच्या त्या ठिकाणी समवेत त्यांनी त्या ठिकाणी अशा प्रकारची परिचित माझ्या करून दिलेले गायनाचार्य खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी कुणी लोकरत्न असतं पण एक प्रेमरत्न आहे आमच्यामध्ये प्रेमरत्न भोसले महाराज त्यांच्याशी टाळ्या वाजवा एकदा. नंतर ज्यांच्यामुळे सुंदर स्वरांचे लागते चाहूल असे महाराज राहुल नंतर त्या ठिकाणी मृदंगमणी कसा असावा कसा दिसावा
शरीरयष्टी व्यक्तिमत्व कसं असावं हे त्या ठिकाणी अशा प्रकारचं देवांचा राजा यांना देखील जिंकलेले इंद्रजीत इंगळे महाराज तेही त्या ठिकाणी आहेत. बाबा देखील आहेत, त्यांचं नाव मला माहित नाही. हार्मोनियम वादक म्हणजे त्याला शुद्ध त्या ठिकाणी मराठीमध्ये म्हणून संवादनी वादक बाबा त्या ठिकाणी वयोवृद्ध आहेत. तिकडे त्या ठिकाणी विनेकरी बाबा सप्ताहाचे संयोजक मला नाव माहित नाही, परंतु मुंबई पोलीसमध्ये ह्या त्या ठिकाणी परिवारामधीलच असणारे पण एक अशा प्रकारचं परमार्थाविषयी बहिणाविषयी प्रेम आहे म्हणून त्या ठिकाणी टाळे घेऊन उभे आहेत आमचे भरतदादा खडे. त्यांच्यासाठी एकदा टाळ्या वाजवा. परिवारातले बाकीचे सगळे बिझी होते पण आमच्या इकडे येऊन आस्थेनं विचारपूस केली, जवळ बसले आणि आपण सगळीच मंडळी एक अशा प्रकारे कीर्तनामध्ये नामदेव महाराज असो ज्ञानोबाराय असो पण त्यांच्याबरोबर जनाबाई असो तशा प्रकारच्या जनाबाई मुक्ताबाई शोभणारे आमच्या ताईसाहेब इथे नाव काय मला माहित नाही पण आपण सगळे ज्ञानेश्वरीचे अभ्यासक बनसोडे हो त्या ठिकाणी आणि आपण सगळीच मंडळी आदरार्थी आहात आणि समोर YouTube चॅनलवर त्या ठिकाणी अशा प्रकारचं चित्रीकरण चाललेलं आहे. ते ह्या भागामध्ये ह्या कीर्तनाचा आणि प्रचार आणि प्रसार करतील हा विश्वास आहे. आपण दुतर्फा त्या ठिकाणी श्रोते मंडळी थाकून बसलेला आहात. कदाचित कीर्तनकाराला काही वैताग आलास तर तो पळून जाण्यासाठी सोपा मार्ग आपण पायवाट मोकळी ठेवलेली आहे. आपण फार दूरदर्शी श्रोते आहात, तुमचे मी आभार व्यक्त करतो. माझ्यासाठी मार्ग हा मोकळा वैकुंठीचा. विठाला विठाला जरी महाराज या गावाचा कंटाळा आला तरी तुम्हाला जायला मोकळा मार्ग हा मोकळा सुखरूप असो. तेव्हा त्या ठिकाणी खरं तर हा पॅसेज आपण भरायला हवा होता परंतु येणाऱ्या मागाहून येणाऱ्या लोकांसाठी तुम्ही ठेवला असेल. हा जरा पुढे बसलात तर ही पिवळं रान तरी भरून टाका ना. हा ते पिवळं दिसतं का म्हणे. मी आदराने विनंती करतो म्हणजे मला माझी बॅटरी चार्ज होते तुमच्यामुळे, दुसरं काय नाही. बाबा मी कीर्तन चुकणार आहे, मी विसरणार आहे आणि मग तुम्हाला मुद्दा एखादा विचारणार आहे असं काहीच नाही. वा वा महिला मंडळ देखील वा वा. कसं आहे तुमच्याकडे कॅमेरा नंतर दादांनी फिरवलाच तर हे सगळं त्या ठिकाणी महाराजांच्या कीर्तनावर कुत्रही नव्हतं असं कुणी म्हणता कामा नाही. तुमच्या चेहऱ्यावर आणि त्या ठिकाणी कॅमेरा फिरवण्यात येणार आहे. मग तुम्ही ह्या कार्यक्रमाला त्या ठिकाणी उपस्थित आहात याची त्या ठिकाणी साक्ष ठरणार आहे. साक्ष म्हणून तुम्ही पुढे या. विठ्ठला विठ्ठला रामकृष्ण. कैलासवासी भिवाजी विठोबा खाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण. त्यांच्या मागे असणारे परिवार शोकाकुल, त्यांच्या पत्नीचं नाव आहे. त्यांच्या जीवनाला मध्ये खांद्याला खांदा लावून साथ करणारे त्या ठिकाणी त्यांचे जीवन संगिनी ज्यांच्या बरोबर त्यांनी हा संसार सावरला आवरला त्यांचंही महाभारतातलं नाव प्रसिद्ध आहे. द्रौपदाबाई आणि त्या ठिकाणी भिवाजी खाडे शोकाकुल त्यांच्या पत्नी, नंतर त्या ठिकाणी 2 मुलं आणि एक अशा प्रकारचे त्या ठिकाणी सुकन्या आणि दादांना आहे. त्या ठिकाणी अशा प्रकारचे ज्या माझ्या सतत संपर्कात होते ज्यांच्या संपर्कामुळे मला इथं येणं झालं आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे सुखदेव आप्पा भिवाजी खडे हे त्यांचे थोरले चिरंजीव, दुसरे बाळासाहेब भिवाजी खडे हे त्यांचे दुसरे चिरंजीव आणि कन्या आहे. त्या कन्यांचं त्या ठिकाणी सिंधुताई भानुता सानप आणि त्या ठिकाणी ह्या कन्या आहेत. हे सगळं त्या ठिकाणी दादांनी जरी थोडा त्या ठिकाणी त्या कालाप्रमाणे शिक्षणाचा जरी त्यांच्या जीवनामध्ये अभाव होता तरी समाजामध्ये एक वेगळा माणुसकीचा त्यांचा प्रभाव होता. अगदी सामाजिक राजकीय कार्यामध्ये त्या ठिकाणी अगदी कोणालाही न दुखावलेले अत्यंत सगळ्यांना सामावून घेणार एक ओल्ड इज गोल्ड जुनं ते सोनं असं व्यक्तिमत्व म्हणजे दादा. दूध संस्थेचे त्या ठिकाणी चेअरमन पण हे देखील त्यांनी भूषवलं होतं. लोकांच्या मध्ये अशा प्रकारचं कार्य करत असताना आणि सगळ्यांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्रेमानं आंधरावं गोंधरावं त्यांच्याकडून कार्य करून घ्यावं. येणाऱ्यांची विचारपूस करावी, चेहरा सतत हसता ठेवावा, आपला परिवार हसता ठेवावा. अशा प्रकारचं एक कष्टमय कष्टकरी जीवन आणि एक साधी राहणी पण उच्च विचारसरणी प्रामाणिकपणा हा चांगला गुणधर्म दादांनी जोपासला. हॉनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी. जुनी माणसं फार प्रामाणिक होती ना सर, म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारचे ते नावही अशा प्रकारे ही लोक पूर्वी जणू काही कदाचित ही त्या ठिकाणी अनितीला पापाला भीत असावी म्हणून नाव भिवाजी असावं. विठाला कोणाचं यथार्थ नाव असतं शिवाजी, कोणाचं नाव भिवाजी.
आणि परंतु भिवाजी म्हणजे त्या ठिकाणी पापाला अनितीला भिवून असणारे अशा प्रकारचे भिवाजी. त्यांच्या वडिलांचं नाव वारकरी संप्रदायामध्ये प्रसिद्ध असणारं विठोबाचं नाव होतं. आणि ही त्या ठिकाणी अशा प्रकारचा त्यांचा हा परिवार मुलांना त्या ठिकाणी उच्च शिक्षित केलं. आणि आपल्या सुखदेव आपणच्या त्या ठिकाणी सुविद्य पत्नी सुनीता सुखदेव खाडे हे तर ज्ञानोबारायांचं प्रिय असणारं समाधिस्थान आळंदी इथे शिक्षिका आहेत महाराज. आणि ज्ञानोबारायांच्या दरबारामध्ये त्या ठिकाणी एक प्रकारचं विद्यादानाचं कार्य करतात. सुखदेव आपणचे कन्या प्रियांका सुखदेव खाडे हे डॉक्टर आहेत MDS. आणि सुशील सुखदेव खाडे हे नातू आहेत, इंजिनियर आहेत, BTech नोकरी करतात. बाळासाहेबांचे चिरंजीव आणि त्यांची पत्नी शैला बाळासाहेब खाडे, नंतर अभिजित बाळासाहेब खाडे इंजिनियर आहेत, पुणे येथे नोकरी करतात. ऋषिकेश बाळासाहेब खाडे हे देखील नातू आहेत, BA पुणे येथे नोकरी करतात. आणि आता त्यांचा उल्लेख केला त्यांच्या परिवारातले भरत आकाराम खाडे. आणि त्या ठिकाणी आपला सगळा परिवार, आपल्या ह्या सगळ्या परिवाराकडून एक भावपूर्ण श्रद्धांजली, आदरांजली, सुमनांजली म्हणून ही कीर्तनांजली. विठ्ठला आता हे पुण्यस्मरण का करावं, वर्षश्राद्ध का करावं, लोक करतात म्हणून आपण करावं का? त्या ठिकाणी त्याच्यासाठी काही शास्त्राधार आहे, ह्याच्या बाजू विशिष्ट कारण काय आहे हे शास्त्रानं सांगितलेलं आहे. आपल्या वाडवडिलांचं पुण्यस्मरण वर्षानं परत त्यांचं आठवण काढायची, दुःखावरची खपली काढायची, परत त्यांचा कुठेतरी फोटो सजवायचा, मंडप घालायचा, साऊंड सिस्टीम बोलवायची, कीर्तनकार कुठून तरी पुण्यावरून बोलवायचे आणि हा त्या ठिकाणी खर्च सगळा मांडायचा. हे त्या ठिकाणी काय कारण आहे? विनाकारण नाही, हे प्रसिद्धीचं कारण नाही. आपली प्रसिद्धी व्हावी, आपल्या नावाचा प्रचार आणि प्रसार व्हावा हा विषय गौण आहे. मग आपल्या वडिलांना त्या ठिकाणी अशा प्रकारचं प्राधान्य देऊन आपल्या वडिलांची महती वाढावी, त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या चित्ताला त्यांच्या आत्म्याला चिरशांती प्राप्त व्हावी आणि आपल्या वाडवडिलांचा अशा प्रकारचा लौकिक समाजामध्ये त्या ठिकाणी कायम राहावा, दबदबा कायम राहावा म्हणून तुकोबारांनी ही नीती 450 वर्षापूर्वी शिकवावा. वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे. कांती रूपे नावे कवनाचा वाईट, कांती रूपे नावे कवनाचा वाईट, कांती रूपे नावे कवनाचा वाईट, कांती रूपे नावे कवनाचा वाईट. वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे, वडिलांचे वाढवी महत्व वडिलांचे. तुकोबाराय अगदी स्वाभिमानपूर्वक इथे वडिलांच्या नावाचा जागर करायला सांगतात, महत्व वाढवायला सांगतात. पांडुरंग परमात्म्याचे नेहमी पायिक असणारे तुकोबाराय तिथं वडिलांचं महत्व वाढवायला सांगतात. हे काय तुकोबारायांचं वैशिष्ट्य आहे? तुकोबाराय म्हणतात, ज्या वाडवडिलांच्या पोटी आम्ही जन्माला आलो, ज्यांनी आम्हाला दिलं हे नाव दत्तात्रय, हे नाव ज्यांनी आपल्याला हे दिलं तळवडे हे गाव, ज्यांनी समाजामध्ये दिलं आपल्या कीर्तीला वाव, त्यांच्या नावाचा जगामध्ये टाकावा प्रभाव, हा मुलाचा असावा स्वभाव. विठाला आजच्या कलियुगाच्या जमान्यामध्ये कुणी वडिलांचं नाव मोठं करायला त्या ठिकाणी अशा प्रकारचं आणि फारसा प्रयत्न करताना दिसत नाही. जे ते चौकामध्ये त्या ठिकाणी एक मोठा कुठला तरी अभिष्ट चिंतनाचा फोटो असतो, खाली त्या ठिकाणी बरीच 10-12 मुंडकी आणि त्या मुंडक्या पुढे त्यांच्या नावाची दांडकी असतात, अमुक तमुक अमुक तमुक. ते चेहरे त्या ठिकाणी जणू काय खाली एक दुसरी नावपट्टी लावली, हे आपण ह्यांना पाहिलंच का? आणि अशा प्रकारे जे ते आपलं महत्व, शामड्या पोरांचा त्या ठिकाणी वाढदिवस ठेवायचा आणि त्या ठिकाणी आपले फोटो छापायचे आणि आपलंच प्रसिद्धी करायची, आपलंच. अहो वडिलांच्या वेळेस काय होतं, आमच्या काही नव्हतं, पिठाला पीठ नव्हतं, मिठाला मीठ नव्हतं, नीट काहीच नीट नव्हतं, पण हे आम्ही त्या ठिकाणी अशा प्रकारचं केलं अशी म्हणणारी मुलं आणि आज समाजामध्ये दिसतात. महाराज आम्ही केलं, अरे आम्ही केलं, आम्ही ह्याला रूप दिलं. अरे तू ह्या कार्याला रूप दिलं असेल, पण तुला रूप कोणी दिलं? तुला रूप मात्र तुझ्या वडिलांनी दिलं. विठ्ठला
महत्व वाढवण्याच्या माग आहे. एका व्यक्तीचा त्या ठिकाणी अशा प्रकारचे साधारण नेता होता, पण त्याचे हिंजवडीपासून नवले ब्रिज पर्यंत जवळजवळ 50 फ्लॅग्स मी मोजले. गाडीमध्ये थांबला वेळ होता, कुठेतरी टाइमपास करायचा होता म्हणून 50 फ्लॅग्स हिंजवडी ते वारजेपर्यंत 50 फ्लॅग्स पाहिले, मोठे मोठे साहेब साहेब अभिष्ट चिंतन. आणि म्हणून म्हटले बुवा त्यांना अशा प्रकारचं गोड वाटावं म्हणून फोन केला. साहेब काय तुमची प्रसिद्धी आहे, काय तुमची लोकप्रियता आहे, तुमचे 50 फ्लॅग्स लागलेत एवढ्या 25 किलोमीटर मध्ये 20 किलोमीटर मध्ये तुमचे 50 फ्लॅग्स लागलेत, काय साहेब तुमची लोकप्रियता आहे. आता मला वाटलं की ते आपलं कौतुक करतील. महाराज तुम्ही एवढे मोजले 50 फ्लॅग्स आहेत, महाराज तुमचं कौतुक, मला वाटलं माझं कौतुक करेल. तो महाराज चिडला माझ्यावर बरं का आप्पा. म्हणले त्या काय म्हणता महाराज 50 फ्लॅग्स, हो म्हणले 50 फ्लॅग्स लागले, पण महाराज मी 150 फ्लॅग्सचे पैसे दिले. म्हणजे याला काय म्हणतात, आपली आपण खरा सोडवलं, संसार बंधन तोडावे, आपलेच पैसे खर्च करून आपण प्रसिद्धी मिळवण्याच्या लोक आपल्याच नादात परंतु तुकोबाळा म्हणतात असं करू नका. ज्या वडिलांनी आपल्याला हे दिलं नाव, वडिलांनी दिलं आपल्याला गाव, काय मला सांगा हे तळवड्याचा सातबारा आपल्या त्या ठिकाणी करगोट्याला घेऊन आलतो का सर आपण, होय करगोटाच नसतो तर सातबारा कुठून आणणार तुम्ही. परंतु हा आपल्या वडिलांनी दिली ही आपल्याला माती, वडिलांनी दिली ही आपल्याला प्रेमळ नाती, प्रेमळ त्या ठिकाणी. म्हणून वडिलांचे त्यांच्या गेल्यानंतर देखील त्यांच्या पश्चात त्यांची आठवण करावी, वाढवी महत्व वडिलांचे. आणि म्हणून जो आपल्या वडिलांचं पुण्यस्मरण नामस्मरण करून अशा प्रकारचं करीत नाही त्या घराची गती काय होते हे शास्त्र स्कंद पुराणामध्ये सांगतात. विठाला म्हणून ते पुण्यस्मरण आपण अशा प्रकारचं त्या ठिकाणी करावं. ह्यासाठी सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायाचा कळस ज्यांनी कधीच केला नाही भजनाचा नामस्मरणाचा अळस असे तुकोबाराय ज्यांचे अतिशय वंदनीय पाय, त्या तुकोबारायांचा 3 चरणाचा आपल्या वडिलांच्या पारमार्थिक परंपरेचा स्वाभिमान प्रगट करणारा आणि त्यांची सेवा आग्रहाने पांडुरंगाला त्या ठिकाणी अशा प्रकारे मागणारा निवेदन करणारा 3 चरणी अभंग आहे. विठ्ठला विठ्ठला आपल्या वाडवडिलांची जर चांगल्या प्रकारची परंपरेची सेवा असेल, देवाची पांडुरंगाची सेवा असेल तर सेवा ती आग्रहानं देवाला मागून घ्यावी. काही बाबतीमध्ये आपण आग्रही असावं आणि निग्रही देखील असावं. अरे त्या ठिकाणी अशा प्रकारे काही लोक देखील ब्रिटिशांच्या काळामध्ये ब्रिटिशांच्या ताटाखालची मांजरं होऊन जगतच होती ना, त्यांना भिवूनच वागत होती ना, आपलं सत्व टिकून ठेवूनच जगत होती ना. पण अशाही दुर्दम्य काळामध्ये स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच असा अत्यंत निग्रही आणि आग्रही देखील एक महात्मा होतच ना, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. विठ्ठला अनेक वेळा तुरुंगवास, अनेक वेळा कारावास, दुःखवासाचं त्या ठिकाणी भोगून देखील त्यांनी स्वराज्याचा आग्रह कधी सोडला नाही. अरे स्वराज्य मिळवणं म्हणजे हा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. 30 टिळकांची आग्रही भूमिका तुकोबारायांची अभंगामध्ये दिसून येते. देवा पांडुरंगा अरे तुझ्या चरणाची सेवा, देवा हा आमच्या वाडवडिलांचा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच. अभंगाचं पहिलं चरण माझ्या वडिलांची निराशिना देवा, माझ्या वडिलांची निराशिना देवा, माझ्या वडिलांनी निराजिला देवा, माझ्या वडिलांनी निराजिला देवा, माझ्या वडिलांची निराशिना देवा,
देवा माझ्या वडिलांनी विराजिला देवा माझ्या वडिलांनी विराजिला देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण देवा उपवास पारणे रत्ना गलवंता उपवास पारणे रत्ना गलवंता वंदे मातरम वंदे माझ्या वडिलांची निराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा तुझी चरण सेवा पांडुरंगा अभंगाच्या प्रथम चरणामध्ये तुकोबाराज या ठिकाणी अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगतात. अरे पांडुरंगा, तुझी जी चरण सेवा आम्ही मागतोय ती त्या ठिकाणी ती मागण्याच्या मागे काही कारण आहेत. तुला वाटत असेल की आम्ही त्या ठिकाणी तुझी चरण सेवा अशी फुकट मागतोय, आम्ही कालपासून सेवा करतोय तुझी. नाही नाही नाही, असं नाही. आमच्या त्या ठिकाणी अशा प्रकारची वाडवडिलांची ही त्या ठिकाणी परंपरेची सेवा आहे आणि ही सेवा हे देवा तू नाकारू शकत नाही. विठ्ठला आणि ही ओढून ताडून आळे बळे केलेली सेवा नाही. सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. चौचरणी अभंगातलं एक दुसरं प्रमाण आहे, ह्याला पूरक असणार आहे. ह्या अभंगाला सोडवताना फार उपयोगाचं पडतं. सहज, अरे सहज ओढून दाडून गेली नाही, हिसकावून घेतली तर मुळीच नाही. सहज वडिला होती सेवा, म्हणून पूजितो या देवा. तुका म्हणे भावासाठी जणी घ्या कोणी, त्या भावासाठी तुम्ही कुणीतरी घ्या. त्या देवाला आम्ही वडलो पार्जित अशा प्रकारचं पूजत आलेलो आहे असं तुकोबाराय स्वाभिमानानं सांगतात. म्हणून तुझ्या पायावर आमचा जन्मसिद्ध अधिकार आहे. म्हणून त्या ठिकाणी तुकोबाराय एक उग्र शब्द वापरतात जो सामान्य संभाषणामध्ये येत नाही. मिराशे हा शब्द सामान्य अशा प्रकारच्या त्या ठिकाणी संभाषणामध्ये येत नाही. ज्या वेळेस कुठेतरी त्या ठिकाणी थोडासा तीव्रपणा जाणवतो, कुठेतरी अन्याय जाणवतो, तिखटपणा जाणवतो, त्यावेळेस मिराशे हा शब्द त्या ठिकाणी आपल्या संभाषणामध्ये येतो. एखादा
शेजारी बांधाचा जर 4-5 वर्ष बांध कोरत असेल, दुसरा त्या ठिकाणी शेजारी जर सज्जन असेल तो 4-5 वर्ष पाहून 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 घेतो. त्याचा संयमाचा बांध ज्यावेळेस तुटतो, त्यावेळेस संयमाचा बांध तुटतो, त्यावेळेस तो बांधावर उभा राहतो. आणि तो बांध कोरणाऱ्या शेजाऱ्याला म्हणतो, काय रे, गेली 4-5 वर्ष पाहतोय तू त्या ठिकाणी काकरभर वावर कोरतोयस बांध. मी 4-5 वर्ष तुला समजावून सांगतोय, पण तुझी काय जितेची खोड गेल्याशिवाय जात नाही. तू काय बांध कोरायचा राहत नाही. दरवर्षी तू थोडीशी माती तुझ्या बाजूला घेतो. काय तुझ्या बापाची? पटतंय ना कीर्तन? तुम्हाला पटलं तर माझं कीर्तन लवकर सुटलं असं होईल लवकर, आहे की नाही? तर पटवतानाच 2-2.5 वाजतील. समजणे वाले को इशारा काफी आहे. म्हणून हा जो शब्द जो आहे तो जरा संताप व्यक्त करणारा शब्द आहे. मिराशी. तुझ्या बापाची मिराशी आहे का रे? तू दरवर्षी दररोज अशा प्रकारे दरवेळी त्या ठिकाणी हा बांध कोरतोयस, तुझ्या बापाची मिरास आहे का? हा 7-12 माझ्या नावावर आहे, इतकी जागा, इतकं क्षेत्रफळ माझ्या नावावर आहे, तू दरवेळी त्या ठिकाणी तू बांध करतोस. आणि म्हणून मिराशी हा शब्द तिथे येतो. विठ्ठल म्हणून अभंगाचा पहिला चरण आहे माझ्या, तुझ्या नाही, माझ्या वडिलांची मिराशी या देवा मग तू उभा राहा. सांगा तर खरं, तुमचे वाडवडील कोण? मग आपले वाडवडील कोण? केवळ आपल्या ह्या देहाचा पिता तोच केवळ त्या ठिकाणी आपला वडील असतो, बाप असतो असं नाही. बाप माणसं या जगामध्ये अस्तित्वात असतात. विठ्ठला ज्ञानानं, दानानं, औंदार्याने अनेक बाबतीमध्ये श्रेष्ठ व्यक्ती असतात, त्यांना बाप म्हणण्याची प्रथा असते. बाप माणूस आहे आमच्या गावातला, तो त्याचा प्रत्यक्ष बाप नसतो, पण बाप म्हणजे श्रेष्ठ, आमच्या गावातला श्रेष्ठ व्यक्ती आहे. संयोजन करणारा आहे, नियोजन करणारा आहे, सामाजिक कार्यामध्ये झटणारा आहे, म्हणजे याला बाप माणूस म्हणतात. माझ्या ज्ञानोबारायांना ह्या शब्दाविषयी अत्यंत प्रीती असल्यामुळे ज्ञानोबारायांनी 2 प्रकारच्या नामांकनाचे अभंग केले. एक अशा प्रकारचे त्या ठिकाणी ज्ञानदेव म्हणे व्यासाची पुन्हा हे सगळे अभंग 27 अभंग ज्ञानदेव नावाच्या अंक त्या ठिकाणी. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान समाधी संजीवन हरिपाठ हे स्वतःच्या नामांकनाचे काही अभंग केले. पण ज्ञानोबारायांना आपल्या वडिलांच्या त्यागाची ज्यावेळेस आठवण झाली, की ज्या वेळेस त्या ठिकाणी त्या न्यायाचार्यांनी त्यावेळेच्या सांगितलं, मुलांना तुम्हाला त्या ठिकाणी जर समाजामध्ये घ्यावं असं वाटत असेल तर विठ्ठल पंत तुम्ही आपल्या जीवनाची न धरता खंत जर आत्मसमर्पण केलं, देहदंड जर स्वीकारला तर आम्ही मुलांचा विचार करू, असं विठ्ठल पंतांना ज्या वेळेस त्या लोक न्यायालयाने सांगितलं. विठ्ठल पंतांनी आपल्या देहाचा मोह एक क्षणापुरता देखील उरी बाळगला नाही. आताचा बाप असता तर तो आपल्या मुलांसाठी निर्वाणाला गेला असता, आपल्या आत्मसमर्पणाला गेला असता नाही. आपण कदाचित हे गाव सोडून जाऊ, तळावडव सोडून जाऊ, खटाव तालुका सोडून जाऊ, पुण्याला जाऊ, मुंबईला जाऊ,